नमस्कार. आचार्य मंत्रमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे की नवरा आणि बायको या दोघांच्याही कुंडलीत जर विषयोग असेल तर काय होतं ते आता आपण जाणून घेऊया. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. तर प्रथमतः विषयोग हा शनी आणि चंद्र यांच्या युतीमुळे किंवा दृष्टीमुळे तयार होतो आणि दोघांच्याही कुंडलीत जर विषयोग होत असेल तर पूर्ण संसारावरती त्याचा काय परिणाम होतो हा आपण आता बघूया. तर पहिलं म्हणजे दोघांनाही एक प्रकारची भीती, चिंता किंवा नकारात्मक विचार सतावतात. एकमेकांबद्दलचे असतील किंवा स्वतःबद्दलचे असतील, पण भीती वाटते. ते एकमेकांशी मनमोकळे बोलत नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्यात कम्युनिकेशन गॅप निर्माण होतो आणि त्याच्यामुळे गैरसमज वाढतात. मग काय, गैरसमज वाढले की भांडण हे आलंच. करत असलेल्या कामात वारंवार अडथळे येतात किंवा जेवढे श्रम करतो त्याच्या तुलनेत त्याचं फळ खूप उशिरा किंवा खूप कमी प्रमाणात मिळतं. दोघेही एकमेकांना समजून घ्यायला अपूर्ण पडतात. म्हणजे छोट्याशा गोष्टीवरून ते म्हणजे बोलणं सोडतात एकमेकांशी. म्हणजे कसं होतं, काहीतरी कारण होतं आणि गैरसमज वाढायला लागतात आणि ते बोलणं सोडतात. बोलणं सोडल्यामुळे गैरसमज निर्माण होतात, भांडणं होतात आणि ते कुटुंब किंवा तो संसार तुटण्याची शक्यता निर्माण होते. तर तुमची कुंडली तपासून बघा जर तुम्ही असं काही अनुभवत असाल तर. आणि त्याच्यासाठी आचार्य मंत्रापेक्षा चांगला तुम्हाला मार्गदर्शक कुठेच मिळणार नाही. आणि पुढे सांगायचं म्हणजे असा योग असेल तर घाबरून जायचं नाहीये. त्याच्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे, ते तुम्ही करायचे आहे. पहिलं म्हणजे नवरा बायको दोघांनीही किमान 10 मिनिटं तरी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. दर सोमवारी भगवान शंकराच्या पिंडीवरती जलाभिषेक करायचा आहे. दुसरं म्हणजे हनुमान चालीसा याचं पठण करायचंय किंवा तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर ते श्रवण करायचं आहे दिवसातून 3 वेळा. आणि तिसरं म्हणजे पिंपळासमोर दिवा लावायचा आहे आणि पिंपळाला पाणी अर्पण करायचं आहे. घाबरून जायचं मुळीच कारण नाहीये. आणि लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र हे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आहे, तुम्हाला घाबरवण्यासाठी नाहीये. आणि अशी कोणतीच समस्या नाहीये आयुष्यात की ज्याचं उत्तर आपल्याकडे नाहीये किंवा तिचं निराकरण होत नाही असं. तर तुमच्या आयुष्यात जर काही असे अडथळे असतील तर आमच्याशी त्वरित संपर्क साधा. आमचा नंबर बायोमध्ये आहेच. प्लस व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सेव्ह करून ठेवा आणि युट्यूबवरती आम्हाला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. आचार्य मंत्रमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे